तर हाय नमस्कार. झालं का तुमचं जेवण? तर आमचं नाही बाय झालं. तर आज आहे वहिनीचा वाढदिवस. वहिनी आणि हेरव मी आधीच बनवून ठेवते आणि उशीर एवढा झाला, पातळ चिखल झालता. बरोबर 1:30 वाजता चिखल झाला. 1:30 वाजता चिखल झाला. तिथनं परत आंघोळ, लाईट बी नव्हती, गार पाण्याने आंघोळ करावा लागली मरणाची. आणि अंग दुखून आता चेहऱ्याहून तर तुम्ही, आणि झोप खाल्ली मी 5 मिनटं. कारण अंग इतकं ठस 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 करायला लागलं का नाही की प्रमाणाच्या बाहेर. असं वाटायला लागले दवाखान्यात खरंच आम्हाला इंजेक्शनची जरूरत आहे पण, आणि गोळ्याची जरूरत आहे पण. आता इथं जायचं म्हटलं तरी 3 किलोमीटर आणि यायचं म्हटलं तरी 3 किलोमीटर, म्हणजे 6 किलोमीटर असं येणं जाणं आहे. कसं काय करावं? तर वहिनीचा आहे आज वाढदिवस, राधा वहिनीचा. तर राधा वहिनी, तुम्हाला माझ्या खूप 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 शुभेच्छा. आता ही हेड उद्या पडेल, माफ करा मला, कारण माझ्या लक्षात नव्हतं. सकाळ सकाळ वहिनीचं स्टेटस बघितलं मी, हेड्यावर टाकत असते मी स्टेटस बघितलं, मग मी पटकन असं उठूनच बसती. लईच जीव आरे पडलाय बाय. तर उद्या जायचंय मला घरी कुठं? बाळवणीला. तर आई जायची कोल्हापूरला जायची. लय जण बाया निघाल्या त्या गावातल्या, तर जायची कोल्हापूरला. आता मग अन्वीपाशी कोण नाही, तर आता मला जावं लागणार आहे. आणि तिला सांगून तर का नाही, आता काय असतं माहिती आहे का, म्हाताऱ्या माणसाला देवाला इकडे तिकडे तर जाऊच वाटतं. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही म्हणता डोकून का बघते, मालक आलता आवाज, आणि ती हेड्यावर बंदच केला आणि दुसराच केला चालू. मालक बघतोय म्हणून तसं नाही, कुणाला बोलतीय असं, म्हणून त्यासाठी मी बघतीय, बाकी काय नाही. तर मला हे सांगायचं होतं की 1,500, 2,000, 3,000 ठोकळा पडतोय. आता ठोकळा चालू केला, बारकी बंद केली. आता ठोकळ्याचं ही तिसरं गारा असेल, तिसरा गारा. तर काही जणांचं असं म्हणणं आहे, हो ताई बरोबर आहे, लोक असतात तसे म्हणणारे, आपण लोकांकडे लक्ष नाही द्यायचं, लोक असते तीच आणि दुर्लक्ष करायचं, असं तसं भरपूर असं काय. तर जाऊ द्या, हो का, लोकांना बोलायची कामं असते. फुकटचं तोंड आहे म्हणून किती पण नुसतं बडबड करायचं, त्याला उपयोग आहे का? काय आहे का? बघा, आपलं त्यांच्या पण इथं म्हातारे माणूस होईलच ना कधी ना कधी, आम्ही पण म्हणू. पण आम्ही म्हणलेलं नाही चालणार, त्यांनी म्हणलेलं चालतं. म्हणून त्यामुळं आता बोलून उपयोग नाही की, बघू आता काय होतंय काय नाही. बोलणार तर आहेच मी, गेल्यावर बोलणार आहे मी, सांगणार आहे समजून की बाबा काय नेमका तुमचा प्रॉब्लेम आहे, सांगा मला की नेमकं काय तुम्हाला नेमकं होत आहे काय असं. तर चला, छोटासा ब्लॉग. उद्यापासून 2 दिवस सुट्टी. तर तुम्हाला अन्वीचा ब्लॉग दिसतील. अन्वी लई खेळायला लागली आता. तर बाय. आणि हेड्यावाला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.